आज आपण वर्षभर टिकणारा गरम मसाला अर्धा किलोच्या प्रमाणात अजिबात चटकदार किंवा चरखा न मारता अगदी सौम्य चवीचा कसा तयार करायचा त्याची रेसिपी पाहूयात. हे सगळे मसाले मी निवडून स्वच्छ करून प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. ह्या प्रमाणात अगदी सुगंधी असा व्हेज, नॉन-व्हेज आणि इतरही पदार्थात वापरणारा गरम मसाला तयार होतो. नमस्कार, मी वर्षा BM's किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. मसाले भाजताना त्यांचे प्रमाण आणि कसे भाजायचे ते पाहूयात. सर्वात आधी जाडबुडाच्या कढईत पाव किलो धणे अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे जास्तही भाजायचे नाहीत. हलके गरम करून घ्यायचे आणि लगेचच काढून घ्यायचे. आता 50 ग्रॅम जिरे अशाच प्रकारे एका सुगंध येईस्तोवर भाजून घ्यायचे आणि मग प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता 50 ग्रॅम जिऱ्यांच्या अर्धे म्हणजेच 25 ग्रॅम शहाजिरे घेऊयात आणि हलके भाजून प्लेटमध्ये काढून घेऊयात. आपल्याला सगळे मसाले अगदी हलके भाजून घ्यायचे आहेत, करपवायचे नाहीत. आता 20 ग्रॅम बडीशोप अशाच प्रकारे हलकीशी भाजून घेतली आणि प्लेटमध्ये काढून घेतली. सगळे मसाले अगदी हलका सुगंध येईपर्यंतच गरम करून घ्यायचे. मग 20 ग्रॅम काळी मिरी अगदी हलकी भाजायची. ही काळी मिरी आणि लवंग जास्त भाजायची नाही. आता काळी मिरी प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि मग 20 ग्रॅम लवंग हलकी गरम करून घेऊयात आणि ही प्लेटमध्ये काढून घेऊ. आता 10 ग्रॅम चक्री फूल हलके गरम करून घेऊयात. मग 10 ग्रॅम हिरवी वेलची मंद आचेवरच गरम करून शेकवून घेतली. तर ही प्लेटमध्ये काढून घेऊन 10 ग्रॅम मसाला वेलची गरम करून घेतली. हे एक सारख्या आकाराचे गरम मसाले तुम्ही एकत्रही भाजून घेऊ शकता. पण मी वेगवेगळेच भाजलेत. तुम्ही 10 ग्रॅम दगडफूलही इथे भाजून घेऊ शकता. मी नाही घातले. मग 20 ग्रॅम दालचिनीचे बारीक तुकडे करून तेही गरम करून घेतले. आता 10 ग्रॅम जावित्री अगदी हलकी गरम करून प्लेटमध्ये काढून घेतली. मग मग 10 ग्रॅम तमालपत्र कढईत घेऊन अगदी हलके सुगंध येईस्तोवर गरम करून घेतले. सर्वात शेवटी 25 ग्रॅम खसखस गॅस बंद करून गरम कढईतच हलकी अशी गरम भाजून घेतली. आता हे सगळे मसाले एका प्लेटमध्ये थोडे थंड होऊ दिले आणि मगच मिक्सरच्या भांड्यात 2 बॅचेसमध्ये मिक्सर चालू बंद करत आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत. हा मसाला मिक्सरला वाटून घेताना मिक्सर चालू बंद करतच वाटून घ्यायचा. म्हणजे मिक्सर जास्त गरम होणार ही नाही आणि मसाल्यांची चवही कमी होणार नाही. हा बघा, आता आपला हा गरम मसाला वाटून तयार आहे. तुम्ही तो चाळणीने चाळूनही घेऊ शकता. हा बघा कसा घरभर सुगंध पसरला आहे तो. या प्रमाणात एकदम चविष्ट असा अर्धा किलो गरम मसाला बनवून तयार आहे. आता थोडा थंड झाल्यावरती एका एकदम स्वच्छ आणि कोरड्या बरणीत हा भरून ठेवायचा आणि त्या बरणीच्या तळाला आणि मसाल्यावर एखादा हिंगाचा खडा ठेवला तरीही चालेल. मसाला वापरायला काढताना एखाद्या कोरड्या चमच्यानेच काढायचा, म्हणजे लवकर खराब होणार नाही. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा.